अंकाला 2 अंकाने गुणणे. किती अंक आहेत? 1 2 3. एकक दशक शतक 3 अंकाला 2 अंकाने गुणायचे. आपण मागच्या याच्यामध्ये एका अंकाला 1 अंकाने गुणले शिकले. आजकाल कसे 3 अंकाला 2 अंकाने गुणायचे. मग पहिला अंक कुठला आहे? एकक स्थानचा आहे. कोणता आहे? 3. 3ने पहिल्यांदा 3 गुणून घ्यायचा. बघा रे 3चा पाढा 5 पर्यंत बोला. 3 3 15 आले. इथे लिहिले मी 15. 15चा कुठला अंक लिहायचा? एकक स्थानचा. 5 लिहिले. हाताला किती येतील मग? दशक स्थान. 1 इथं लिहिला. बरोबर. परत 3चा पाढा 2 पर्यंत बोला. 3 3 6. हे त्याच्यात मिळवायचे. 6 ने 7. परत 3चा पाढा 2 पर्यंत बोला. 3 3 लिहिले. 3ने 3 अंकाला गुणून झाला ना? पुढे संख्या आहे का आता? नाही. परंतु आपल्याला ही दशक स्थानच्या 4ने पण गुणायचे. 4 म्हणजे काय असतो? दशक स्थानी म्हणजे तो काय असतो? 40. काय असतो? 40 असतो. म्हणून आपण 40चा शून्य इथे देऊन टाकला अगोदर. 40चा 40चा शून्य कुठे दिला मी? खाली. इथे दिला का वरती? नाही. इथे दिला. आता परत या 4चा पाढा 5 पर्यंत दे. इथे शून्य घेतला. आता 4चा पाढा 5 पर्यंत बोला. 20 आले. 20 मधला हा शून्य एकक स्थानचा इथे लिहिला मी. संख्या खाली संख्या लिहायची अशा. मी संख्या खाली संख्या लिहिते ना, म्हणजे ते करायला सोपं जातो. आणि हा हातचा आहे 2, तो हा कोडला 1 इथे लिहिला. बरोबर. आता हा 4चा पाढा 2 पर्यंत बोला. 4 दुने 8 आणि हे 2 त्याच्यात मिळाले झाले 10 झाले. या 10 मधला हा शून्य इथे लिहिला. हातचाला 1 तो इथे लिहिला. बरोबर. लिहिला. 4चा पाढा 2 पर्यंत बोला. 8 4 दुने 8 आणि हा 1 मिळवला झाला 9. बघा रे या संख्येखाली ही संख्या लिहिली, ह्या संख्येखाली ही लिहिली आणि हा इकडे पुढे आला. आता यांची काय करायची? बेरीज. 5 मध्ये शून्य मिळवला 5, 7 मध्ये शून्य मिळवला 7, 6 मध्ये शून्य मिळवला 6 आणि